पुणे शहरात गेल्या 13 महिन्याचा डेटा काढलाय. त्याच्यामध्ये जवळपास 93 ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली, 17 ठिकाणी कोयत्याने हल्ले. काल तू माझं भाषण ऐकलं? हो, ऐकलं दादा. मग काल मी स्वतः राज्याच्या प्रमुखांच्या बद्दल समोर काल येरवड्याला त्याच्या आधी बिबवेवाडीला झालेला उल्लेख सगळा केला. मी सगळ्यांना त्याच्यावर सीएम साहेबांनी पण कडक शब्दामध्ये ज्या काही सूचना करायच्या त्या केल्या. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही तुम्हाला गाड्या देतोय. आता पण रेल्वे पोलीसचे अधिकारी आलेले होते. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 गाड्या पाहिजेत. मी ताबडतोब त्या मंजूर केल्या. शेवटी पोलिसांच्याकडनं ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवावा, त्यांनी या वेडेवाकडं वागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, त्यावेळेस आपण पण त्यांना सगळ्या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या इमारती बांधून देणं, त्यांच्या गाड्या व्हेकल्स उपलब्ध करून देणं, त्यांची संख्या वाढवून देणं, त्यांच्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतील त्या सोडवणं, यामध्ये राज्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पण लक्ष घालतात. आणि अर्थमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी असते ही पण जबाबदारी मी पार पाडत असतो. त्या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे. पोलीस स्टेशन त्याबद्दलची चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ते तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं हे तर पुन्हा कधी महाराष्ट्र खपून घेणार नाही. वास्तविक अशा व्यक्तींनी थोडस तारतम्य ठेवून, भान ठेवून अशी वक्तव्य त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि नंतर काही काही ठिकाणचे राजीनामे दिले वगैरे असल्या गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु शिवाजी महाराजांचा काळ होता तो 1630 ते 1680 होता. आज आपण 2025 मध्ये आहे. कशा करता हे? आणि सगळ्यांना, तुम्हालाही माहितीये, महाराष्ट्राला माहितीये, देशालाही माहितीये, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जरा कुठलं काही विधान चुकीचं झालं तर ते महाराष्ट्राला अजिबात सहन होत नाही, जनतेला सहन होत नाही आणि लोकांनाही सहन होत नाही. असं असताना या लोकांनी असं अजिबात बोलता कामा नये. त्याच्यामुळं त्यांनी जे बोललेलं वक्तव्य ते संबंधित पोलीस खात्यांनी, अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही कारवाई करता येत असेल ती कडक कारवाई करावी. टीका केलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे तो राज्याला पटलेला नाही. आता त्यांनी म्हटलं तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या 41 जागा मिळाल्यात आणि तुमच्यावर मोदींची भ्रष्टाचार नाही म्हणून आरोप केला आणि तुम्हाला आत घेतलं, तर अशा पद्धतीने आत घेणार. ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं. जे नाही, लोकांनी कौल दिला, त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. विधानसभेला जे मतदार वाढले त्याबद्दल प्रश्न विचारतात आणि ते म्हणतात की एवढे कसं काय, जे 5 वर्षात वाढले नाही ते एका 3 महिन्यात कसं काय वाढलं? त्यांना म्हणून तुम्ही तपासा, तुमची टीम नेमा, त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमक्या तमक्या. हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे. त्याला काही अर्थ नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे. ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात. आणि हे बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात. मागाशी मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमोरलाइज होऊ नये
म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही आपल्याला मतं मिळाली. अरे मतं मिळाली तर गेली कुठं मतं? उगीच मतं मिळाली काहीतरी सांगायचं त्याला काय